प्रत्येक तरुणाला वाटतंय आपल्या गावात जे चुकीचं होतंय ते थांबलं पाहिजे. गावाचा पैसा गावाच्या विकासासाठी वापरला पाहिजे. गावातील जिरवाजिरवी बंद होईल, विकासाचं राजकारण चालू झालं पाहिजे. खरं तर सांगायचं म्हणजे ही सर्व मुले गावात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांना योग्य पद्धतीनं गावचं राजकारण होतंय का हे बघत असतात. ठामपणे सांगू इच्छितो की या ठिकाणी जमलेले सर्व जे माझे तरुण बांधव आहेत यांनी स्वतःच्या घराचा इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आधी गाव मग मी ही भावना ठेवली आणि ही भावना ठेवत असताना भले गावासाठी कोणाचाही वाईटपणा घ्यायला लागला तरी त्याची जबाबदारी घ्यायची आणि ती पत्करायची तयारी ठेवली आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. भले आज आम्हाला कोणीही काही म्हणत असेल, कोणीतरी विरोध करत असेल, कोणीतरी समर्थन देत असेल, पण आज लोकांच्या मध्ये एक भावना निर्माण झाली की आपण कसंही वागलं, कशाही पद्धतीचं सत्ताकारण केलं तर चालेल, तर असं होणार नाही. शेनोली गावामध्ये जे पद्धतीनं ग्रामसभा झाली ती मला वाटतंय आज भारत स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अशी कोणतीही ग्रामसभा आज सगळ्यात झाली नाही. शाळेला दिलेल्या ग्रामपंचायतीने दिलेली एका मी माझ्या सांगते ह्याची एमआरपी 660 एका बॉक्सची. बघा तुम्ही सगळ्यांनी आहे का बॉक्स 660 आहे ना बाबा. खाऊ ग्रामपंचायतीने त्याची एमआरपी लावली 1500 जी ह्याच्यावर आलाय तरी पण त्याची 1500 लावली. ह्याच्यावर प्रिसेंट आहे 760 ही असलं चेस तुम्हाला सांगू का 200, 300, 400 लय झालं तरी मी म्हणतो ठीक आहे 760 लावून आम्ही मान्य करतो. 760 एमआरपी तुम्ही लावले 1500, दोन घेतले 3000 तेव्हा 1500 का लावू चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे ना बाबा? बरोबर आहे. तर ह्या जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही ग्रामसभा झाली नाही की जिथं स्क्रीन लावून समोर भ्रष्टाचार आणि त्याचे पुरावे आणि डायरेक्ट उत्तर. त्यामुळं काय झालं, इतर गावामधील लोकांना याची भीती राहिली की आपल्याही गावामध्ये असं होऊ शकतं. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय तर आमच्या पंचक्रोशीतील कित्येक गावांनी नव्हे तर जिल्ह्यातल्या राज्यातल्या कितीतरी लोकांनी आम्हाला फोन करून माहिती विचारली की कशा पद्धतीनं आम्ही याचं नियोजन करायचं, कशा पद्धतीनं आम्ही याची माहिती काढायची. प्रत्येक तरुणाला वाटतंय आपल्या गावात जे चुकीचं होतंय ते थांबलं पाहिजे. गावाचा पैसा गावाच्या विकासासाठी वापरला पाहिजे. गावातील जिरवाजिरवी बंद होईल, विकासाचं राजकारण चालू झालं पाहिजे. यासाठी पंचक्रोशीतील प्रत्येक गावानं आमच्याशी संपर्क साधला, आम्हाला आमच्याकडून माहिती घेतली, आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. खरं तर कराड हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानणारं, यशवंत विचार मानणारं तालुका आहे.